नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि समस्त रामोशी बेरड समाजाचे नेते दौलत नाना शितोळे आज पंढरपूरला आलेले आहेत. याचं निमित्त आहे की राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी मुख्यमंत्री सन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर काढलेली आहे. या सन्मान यात्रेचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे, यामध्ये काय काय कार्यक्रम असणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या विषयी सन्मान यात्रा काढण्याचं नेमकं कारण काय आहे, या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नाना, पहिल्यांदा तर स्वागत आपल्या चॅनलवर तुमचं. मुख्यमंत्र्यांच्या सन्मानाची यात्रा तुम्ही महाराष्ट्रभर काढताय, नेमकं कारण काय आहे? यामध्ये महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 7 सप्टेंबरला जयंती साजरी झाली. गेल्या स्वातंत्र्य काळानंतर रामोशी समाज, बेडर समाज या समाजाच्या अनेक मागण्या होत्या. त्या सर्व मागण्या 9 मागण्या आमच्या पूर्ण झाल्या. त्या मागण्या पूर्ण झाल्या म्हणून आम्ही उतराय म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रभर मुख्यमंत्री सन्मान यात्रा आम्ही चालू केलेली आहे. ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, ज्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत, त्याचे JR असतील, त्याच्या मागण्याचं जे पत्र असतील, ती सर्व त्या रथावरती आम्ही त्या ठिकाणी छापलेलं आहे. ज्या ज्या मागण्या आपल्या पूर्ण झाल्या ती मागण्या त्याच्यावरती टाकलेल्या आहेत. ही सन्मान यात्रा जी रामोशी बेरड समाज, जी गोरगरीब जनता आहे त्या जनतेपर्यंत जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी ही रथयात्रा जाणार आहे त्या ठिकाणी आपलं स्वागत त्या ठिकाणी केलं जात आहे. त्या ठिकाणी मान सन्मानाने भारतीय जनता पार्टी व त्यांचे लोक त्या ठिकाणी येत आहेत. याच्या माध्यमातून फक्त एवढंच आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही देवाभाऊ करता देण्याकरता काही नाही आहे. देवाभाऊने आमच्याकरता खूप काही केलेलं आहे. स्वातंत्र्य काळानंतर आमच्या महापुरुषांना त्यांनी न्याय दिलेला आहे, समाजाला न्याय दिलेला आहे. आमच्या आया बहिणींकरता त्यांनी महामंडळ केलेलं आहे. हे सर्व करत असताना आमच्याकडे देण्याकरता त्यांच्याकरता काही नाही आहे. आम्ही फक्त एवढंच करू शकतो, त्यांचा सन्मान म्हणून महाराष्ट्रामध्ये जाऊन त्यांचं गुणगान करू शकतो. त्याकरता सन्मान यात्रा आम्ही चालू केलेली आहे. राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन झाल्यापासून आतापर्यंत नेमकं काय काय त्याच्यातून काम झालं आहे, किती तरुणांना त्याचा फायदा झाला आहे, याची आकडेवारी काय आहे नेमकी? याच्यामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या नावाने जे आर्थिक विकास महामंडळ झालं त्यामध्ये आपल्या गेल्या वर्षी त्याच्यामधून बाकीच्या ज्या त्रुटी होत्या, काही निकष होते, हे करता करता आता आपल्याला 6 महिन्यापासून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपली प्रकरणं त्याच्यामध्ये व्हायला लागली आहेत. आपण जे 1 लाख रुपये आपल्याला आता एक महिलेकरता, आपल्या महिलांकरता, तरुणांकरता 1 लाख रुपये थेट प्रकरण होतं, ते आता 2 लाख रुपये केलेलं आहे. त्या 2 लाखाच्या याच्यामधून त्या आपल्याला आता एखाद्या महिला असन किंवा पुरुष असन किंवा गोरगरीब जी जनता आहे, जी दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करणार आहे, त्यांना किमान काही नाही तर बकरी योजना जी आहे त्याच्यामधून बकरींकरता त्या ठिकाणी 2 लाख रुपयात 20 बकरी येऊ शकतात. त्यांचं कुटुंब उभं राहू शकतं. एक चांगला बिझनेस 2 लाखामध्ये उभा राहू शकतो. ग्रुप कर्ज त्या ठिकाणी जर केलं तर 15 लाखापर्यंत बिनयाजी कर्ज आहे, 50 लाख कर्ज आहे, 20 लाख कर्ज आहे. हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि आत्तापर्यंत त्या ठिकाणी आपले किमान 300 ते 350 प्रकरणं आपली 1-1 लाखाची झालेली आहेत. काही त्या ठिकाणी अनेक अशी 5-50 प्रकरणं मोठी आहेत की 15 लाख 20 लाखाची प्रकरणं आहेत. कोणी ट्रॅक्टर घेतलेले आहे, कोणी गाड्या घेतलेल्या आहेत. ज्या बिझनेस करतात ज्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी घ्यायचं आहे ती घेतलेलं आहे. अनेक प्रकरणं त्या ठिकाणी आता चालू होणार आहेत. आणि निकष जी होते त्याच्यामध्ये आत्ता आपण शिथिल करण्याचा त्या ठिकाणी मीटिंग थोड्याच काळामध्ये, थोड्या दिवसामध्ये त्या महाराष्ट्राचे OBC मंत्री आदरणीय सावे साहेबांची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये आपण निर्णय घेऊन अनेक निकष आपले करून इथून पुढचं जे महामंडळाचं जे आहे ते 1 वर्षामध्ये आमचं टार्गेट आहे की किमान पुढच्या जयंतीपर्यंत 10,000 जे युवती, ज्या महिला आमच्या 10,000 बिझनेस, त्यांचे 10,000 लोकांचे बिझनेस किमान 2 लाखाचे तरी उभे राहिले पाहिजेत, असे आमचं त्या ठिकाणी मानस आहे. रामोशी समाज असेल, बेडर समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या देशाची सेवा केलेली आहे, या मातीची सेवा केलेली आहे. तसंच आपण राजे उमाजी नाईकांचं उदाहरण आहे. मगाशी तुम्ही उल्लेख केला की अनेक क्रांतिकारक असतील, महापुरुष असतील या समाजाने जन्माला घातलेले आहेत. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा गेले 75 वर्षात तुमच्या मागण्या मान्य झाल्या नव्हत्या, त्या आता झाल्यात असं मगाशी उल्लेख केला तुम्ही. नेमक्या काय मागण्या होत्या? स्वातंत्र्य काळापासून तुमच्या काय मागण्या होत्या? आमच्या प्रामुख्याने आम्ही सर्वजण जयंती साजरी करायचो, पण त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते, महापुरुषांच्या यादीमध्ये नव्हते. आणि ह्या भारतामध्ये एक नियम आहे की महापुरुष आहेत त्यांची सरकारी जयंती साजरी केली जाते. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पहिलं आमचं काम ते केलं. महापुरुषांची यादी करताना महापुरुषांच्या यादीमध्ये उमाजी नाईकांना घेतलं आणि त्यांची सरकारी जयंती साजरी केली. दुसरं आमची मागणी होती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं पोस्टाचं तिकीट, जसं अनेक महापुरुषांचे तिकीट आहेत इंटरनॅशनल याच्यामध्ये ते तिकीट जातात महापुरुषांचे, तसं ती तिकीट ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आता आलेलं आहे.
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ आमची मागणी होती, ती मागणी आमची पूर्ण झालेली आहे। राजे उमाजी नाईकांच्या नावाने किंवा भैरजी नाईकांच्या नावाने आत्तापर्यंत एकही टपरीला नाव नव्हतं। त्या ठिकाणी 5 ITI कॉलेजला भैरजी नाईकांचं एका नाव लागलं, सिंदूर लक्ष्मणांचं लागलं, उमाजी नाईकांचं 2 कॉलेजला लागलं, कनप्पा नाईकांचं गडचिरोलीला लागलं। 5 महापुरुषांची आमच्या त्या ठिकाणी नावं लागली। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, राष्ट्रीय स्मारक आहे, संभाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक आहे, त्याच धर्तीवरती आपण आपली मागणी होती की 1 एकर बिवडीला जमीन होती, त्या जमिनीमध्ये आपल्याला काही होत नव्हतं, आपलं त्या ठिकाणी स्मारक होत नव्हतं, त्याच्यामुळं 5 एकर जमीन आपण सरकारला मागितली। 5 एकर जमीन दिवे या ठिकाणी आपल्याला मिळाली। त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या स्मारकाकरता एकूण 50 कोटी रुपये 10 लक्ष एकूण 50 कोटी 10 लक्ष असं त्या ठिकाणी आराखडा तयार झाला, त्याचा आर्किटेक्ट प्लॅन तयार झाला आणि आता फक्त टेंडर त्या ठिकाणी राहिलेलं आहे। टेंडर झाले की ते काम त्या ठिकाणी चालू होणार आहे। आमच्या समाजाला व आमच्या महापुरुषांना फक्त ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी न्याय दिला म्हणून आम्ही त्यांचं गुणगान करतोय, बाकीच्यांचं करायला आम्ही मोकळं नाही। आता ही जी यात्रा आहे ही कुठून सुरुवात झाली आणि कशी यात्रा पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे? बिवडी या ठिकाणी ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या जयंतीला आले आणि त्या ठिकाणी त्या रथाचं उद्घाटनही त्या ठिकाणी झालं। आपण जो रथ महाराष्ट्रामध्ये आता फिरवत आहे तर त्या ठिकाणी ते उद्घाटन त्या ठिकाणी झाल्यानंतर आपण पुणे जिल्ह्यामध्ये पहिला 3-4 दिवस आपलं 3 दिवस पुणे जिल्ह्यामध्ये गेलं। आता सोलापूर जिल्ह्याचा आज हा शेवटचा दिवस आहे। इथून आपण सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर अनेक जिल्ह्यामध्ये आपण जाऊन आपण नंतर पुणे जिल्ह्यामध्ये परत एकदा शिरूर या ठिकाणी माझ्या गावी त्या ठिकाणी 30 तारखेला त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि नंतर याची सांगता जी आहे ती मुंबई या ठिकाणी होणार आहे। आपल्या माध्यमातून आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वांनी ज्या दिवशी आपल्याला मेसेज येईन मुंबई या ठिकाणी आपल्या कार्यक्रम आपल्या राजाचा त्या ठिकाणी आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांची सन्मान यात्रा आपली त्या ठिकाणी सांगताय, आपण सर्वांनी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो। लोकसभा होते, इलेक्शन झाले, विधानसभेचे इलेक्शन झाले, त्यावेळी मी तुम्हाला प्रश्नही एका कार्यक्रमात विचारला होता। तुम्ही आपल्या समाजाची संपूर्ण ताकद भारतीय जनता पार्टी महायुतीच्या मागे लावलेली होती। आज इथं कार्यक्रम होतोय पंढरपूरमध्ये। सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 5 आमदार आहेत, त्यापैकी एकही आपल्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत। खंत खेद वाटतोय? नाही, 100% खंत वाटते आणि याच्यामध्ये आपल्या माध्यमातूनच या ठिकाणी सांगतो की ज्या पंढरपूर भागातले जे आमदार आहेत, पंढरपूर भागातले जे आमदार आहेत अवतडे साहेब, की आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा मेसेज जावा म्हणून मी सांगतोय की याच्यामध्ये आपण पहिल्यांदा निवडून आला त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी मला सांगितलं की आपला समाज त्यांच्या पाठीमागं उभा करा, तर त्यावेळेस आपण मला वाटते 2,500 का काय मताने निवडून आले। आत्ताही आपण आपल्या पाठीमागं सर्व समाज बांधव माझा उभा केला, त्या ठिकाणी आपण 5,000 मतांनी का 4,000 मतांनी आले। आपल्याला जर समाजाची गरज नसेल तर तुमची आम्हाला गरज नाही। आपण फक्त माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊमुळे या सर्वांना मदत आपण करतोय। जर देवाभाऊच्या यात्रेला या ठिकाणी मुख्यमंत्री सन्मान यात्रेला मी आमदार जरी नसेल तर त्यांचे प्रतिनिधी येणं गरजेचं होतं, तर ती झालेलं नाही। त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी। आपल्या पंढरपूर असेल किंवा सोलापूर भागामध्ये आपला समाज भरपूर आहे। समाजाची मागणी आहे की पंढरपूरमध्ये एक भव्य दिव्य स्मारक उमाजी नाईकांचं व्हावं अशी मागणी आहे। काय त्या स्मारकाच्या संदर्भात हालचाल? आपण या ठिकाणी परिचारक मालकांना आपल्या स्टेजवरती आता आपण त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे, त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे। यांना इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी आता मला वाटतं प्रशासक लागलेला आहे, त्यामुळं इलेक्शन झाल्यानंतर नक्की त्याच्यावरती विचार करून पुढल्या जयंतीपर्यंत आपल्याला किमान जागेचं तरी या ठिकाणी ही होऊ शकते, उपलब्ध होऊ शकते असं आपण त्यांना सांगितलेलं आहे। या संदर्भात देवाभाऊंकडे मागणी करणार काय? नाही, याच्यामध्ये माझं एकच म्हणणं प्रत्येक याच्यामध्ये असतं की जे तिथले प्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावरती घालणे, त्यांना सांगणे, आणि जर त्यांच्याकडून नाही झालं तर ही 100% या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्याकडून आपण करून घेऊ। ते काय म्हणजे ते शेवटचं हे आहे आणि तिथं नाही हा विषयच नाही म्हणजे त्याच्यामध्ये, त्यामुळं यांना आपण प्रोटोकॉल म्हणून सर्वांना आपण हे करतो आहे।
ज्यावेळेस तशी वेळ येईल आणि यांनी लक्ष नाही दिलं तर 100% आपण देवाभाऊकून करून घेऊ. जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे नाना, की जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली, तुम्ही अतिशय म्हणजे महाराष्ट्रभर कष्ट केले, निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला सहकार्य केलं. त्यावेळी एक अशी चर्चा होती की निवडणूक झाल्यानंतर जेव्हा केव्हा विधान परिषदेसाठी नाव सुचवलं जाईल तेव्हा दौलत नाना शितोळे यांचं विधान परिषदेसाठी वर्णी लागेल अशी जी एक चर्चा होती. काय वाटतं तुम्हाला? आज महाराष्ट्रामध्ये जे बोटावर मोजणे इतकी लोक जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत किंवा हे जी सर्व बहुजन समाजाचे लोक आहेत त्याच्यामधला मी एक आहे की त्यांच्या मी जीवामध्ये आहे, काळजामध्ये आहे. माझ्याकरता ती खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जसं माझ्या समाजाकरता त्यांनी केलेलं आहे, माझं काम आहे त्यांच्या पाठीमागं राहणं. आणि ज्यावेळेस ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा हात आपल्या डोक्यावरती असतो, आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की एका कार्यक्रमाला जायचं म्हणलं तर किमान वर्ष त्यांच्या पाठीमागं पळावं लागतं. पण आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांची त्यांनी त्याच ठिकाणी एका ठिकाणी येऊन डोंगराच्या कडेला 5 वेळा त्या ठिकाणी जयंती साजरी केली आणि त्या उपस्थित राहिले. याच्यापेक्षा मोठा आमच्याकरता आमदार खासदार नाही आहे. आमचा मुख्यमंत्री देवाभाऊ मुख्यमंत्री म्हणजे सगळे रामोशी मुख्यमंत्री असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. एकंदरीतच मुख्यमंत्री सन्मान यात्रेच्या निमित्तानं दौलत नाना संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाजासाठी जे केलेलं काम आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ते ही यात्रा काढत आहेत असं त्यांनी आपल्या संभाषणातून सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.